तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती पीएफ रिलेटेड सर्व व्हिडिओ घेतोय आणि त्यासाठी आपण एक प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे. पीएफ रिलेटेड जर तुमचं कोणतंही काम असेल तर तुम्ही त्या प्लेलिस्ट मधून व्हिडिओ चेकआउट करू शकता. आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो, तुम्ही फर्स्ट टाइम कंपनीकडनं पीएफ नंबर घेऊन आलेला आहे. म्हणजे आपण त्याला पीएफ नंबर म्हणतो, त्याला ऍक्च्युअली यूएन नंबर म्हणतात. जो यूएन नंबर असतो 12 अंकाचा, तो तुम्हाला त्या कंपनीने दिलेला आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतलेला आहे. आता जो 12 अंकाचा यूएन नंबर असतो त्याला सर्वात पहिले आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं असतं. मग त्याला ऍक्टिव्हेट कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. छोटी व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा कसं पीएफ नंबरला ऍक्टिव्हेट करायचंय. मित्रांनो, ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्याला एक वन टाइम पासवर्ड येतो, त्याला पण आपल्याला चेंज करायचं असतं. मग आपल्या मनाने आपल्याला कोणता पासवर्ड ठेवायचा आहे ते आपण ठेवतो आणि एकदा पीएफ ऍक्टिव्हेट केला तर मग त्यानंतर तुम्ही पुढचे सर्व कामं पीएफचे करू शकता. सुरुवातीला फर्स्ट टाइम हीच प्रोसेस असते की तुम्हाला कंपनीकडनं यूएन नंबर घेतल्यानंतर त्याचा पासवर्ड कसा बनवायचा आहे, त्याला ऍक्टिव्हेट कसं करायचंय. तर ही संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पीएफ रिलेटेड काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला क्रोम वरती यायचंय, इथे लिहायचंय पीएफ विड्रॉल मेंबर होम. सर्च करा, पहिलीच लिंक भेटणार आहे मेंबर होम पोर्टल, यावरती क्लिक करा. या प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे वेबसाईटचा. ही पीएफ ची ऑफिशियल वेबसाईट आहे ईपीएफओ ची. यूएन ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याकडे आपलं आधार कार्ड असायला पाहिजे. फोटो असला तरी चालेल, फिजिकल आधार कार्ड असेल तरी चालेल, कारण आपल्याला डिटेल्स टाकायचे असतात. आता इथे थोडंसं खाली यायचंय, इथे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल ऍक्टिव्हेट यूएन. या ऑप्शन वरती क्लिक करा. आता इथे आपल्याला स्वतःची माहिती भरायची आहे. सर्वात पहिले यूएन नंबर वरती टाका. आपण दोन प्रकारे ऍक्टिव्हेट करू शकतो. मेंबर आयडी आपल्याकडे असेल तरी सुद्धा, पण मेंबर आयडी आपल्याकडे भेटत नाही, आपल्याकडे यूएन नंबरच असतो. तर यूएन नंबर 12 अंकाचा व्यवस्थित इथे टाका. त्यानंतर खाली जिथे आधार लिहिलेले त्यासमोर तुमचा आधार नंबर टाका. जिथे सुद्धा स्टार मार्क आहे ते तुम्हाला भरणं मॅन्डेटरी आहे, म्हणजे तिथे माहिती असणं गरजेचं आहे. जिथे स्टार मार्क नाहीये ते तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. यामध्ये फक्त मेंबर आयडीला स्टार मार्क नाहीये, दोन्हीपैकी एक ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो, यूएन नंबर किंवा मेंबर आयडी. तर आपण वरती यूएन नंबर टाकलाय, आता खाली आधार कार्ड नंबर टाकलाय. आता त्या खाली नेम जिथं लिहिलेलं आहे त्याच्यासमोर तुमच्या आधारवरचं नाव टाकायचंय. एकदम बरोबर बघून टाकायचंय, एक पण स्पेलिंग मध्ये मिस्टेक नको. तुम्ही म्हणणार माझं नाव तर हे आहे आणि आधार मध्ये चुकलेलं आहे, तर मी बरोबर जे आहे ते टाकतो, तसं चालणार नाही. तुमच्या आधारवरती जे पण असेल ती स्पेलिंग एक्झॅक्ट इथे टाकायची आहे. पीएफ ची वेबसाईट काय करते, आधारच्या वेबसाईट सोबत मॅच करते की तुमचं आधार कार्ड मध्ये सुद्धा हीच इन्फॉर्मेशन आहे की नाही. आता खालच्या बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ सेक्शन आहे, डेट ऑफ बर्थ तुम्ही तिथे टाका. वरती तुम्हाला डेट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन्स येतील, त्यावरून टाका किंवा तुम्ही हाताने टाईप करून सुद्धा टाकू शकता. आता इथे मोबाईल नंबर, तर जो तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथे यूएन नंबर ऍक्टिव्हेट नाही करू शकत. आता मोबाईल नंबर झाल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे, जो वरती दिलेला कॅप्चा आहे. कॅपिटल स्मॉल असू शकते, याच्यामध्ये लेटर्स नंबर्स असतात. व्यवस्थित बघायचंय, टाकायचंय, खाली यायचंय, एक कन्फर्मेशन द्यायची, आपली सहमती द्यायची. इथे चेकबॉक्स असेल त्यावरती क्लिक करा. खाली या गेट ऑथेंटिकेशन पिन या बटनावर क्लिक करा. जर तुम्ही इथे टाकलेली माहिती मॅच झाली आधारच्या वेबसाईट सोबत, तर बघा तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. जो मोबाईल नंबर आहे त्याचे 4 शेवटचे आकडे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आता इथे खाली यायचंय आणि खाली एंटर ओटीपीचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वरती तुमची माहिती असणार आहे, यूएन नंबर, आधार नंबर, नाव, डेट ऑफ बर्थ, जे काही तुम्ही टाकलेले तीच माहिती इथे शो होते. आणि आता इथे खाली एंटर ओटीपी जिथे लिहिलेले तिथे ओटीपी टाकायचा आहे. व्हॅलिडेट ओटीपी अँड ऍक्टिव्हेट यूएन याच्यावरती क्लिक करा. बघा अशा प्रकारचा मेसेज तुमच्या समोर येईल. युअर यूएन हॅज बीन ऍक्टिव्हेटेड सक्सेसफुली अँड द डिफॉल्ट पासवर्ड हॅज बीन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला एक वन टाइम पासवर्ड आलेला आहे, तो पासवर्ड आता आपल्याला चेंज करायचा आहे. तर कशा पद्धतीने करायचं ते आपण समोर बघणार आहोत. तर मोबाईलमध्ये चेक करा, असा मेसेज तुम्हाला आलेला असेल जो मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतोय. या प्रकारचा पासवर्ड असतो जो आपल्या कधीच लक्षात राहणार नाही आणि त्याला आपल्याला चेंजेस करायचं असतं. जसंही आपण इथे लॉग इन करायला जातो या पासवर्डनी, तर तो तिथे आपल्याला चेंज करण्याचे ऑप्शन देतो. तर आपल्याला पुन्हा होम पेजला यायचंय, म्हणजे याच पेजवरती यायचंय आणि आता इथे वरती आपला जो यूएन नंबर आहे तो टाईप करायचा आहे आणि जो खाली पासवर्डचा ऑप्शन आहे तिथे जो आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे त्यामध्ये जो पासवर्ड लिहिलेला आहे तो पासवर्ड आपल्याला इथे टाईप करायचा आहे. आधी आपण ऍक्टिव्हेट केलंय यूएन नंबरला, ऍक्टिव्हेट झालेला आहे आपला यूएन नंबर. आता आपल्याला प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी एक पासवर्ड सुद्धा बनवायचा असतो.
डिफॉल्ट पासवर्ड आपल्या मेसेजमध्ये आलेला असतो. तो मेसेजमध्ये आलेला पासवर्ड आपल्याला इथे पासवर्डचे जो ऑप्शन आहे त्यामध्ये टाईप करायचा आहे. खाली वरती दिलेला कॅप्चा व्यवस्थितपणे टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता एक वन टाइम पासवर्ड म्हणजे लॉग इन पासवर्ड तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरती पाठवला जाईल, ज्यामध्ये एक कोड सुद्धा असतो 4 डिजिटचा आणि आपला पासवर्ड असतो 6 डिजिटचा. तर आपल्याला 6 डिजिटचा पासवर्ड जो आहे तो इथे वन टाइम पासवर्डच्या ऑप्शनमध्ये टाकायचा आहे. कॅप्चा टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आता इथे बघा, युअर पासवर्ड इज सिस्टम जनरेटेड, काइंडली अपडेट युअर पासवर्ड, म्हणजे जो मेसेजमध्ये आलेला पासवर्ड आहे तो आपला सिस्टम जनरेटेड पासवर्ड आहे. तर आपल्याला स्वतः आपला काय पासवर्ड ठेवायचा आहे तो आपण इथे ठेवू शकतो. आता इथे जो ओल्ड पासवर्ड आहे तो पासवर्ड आहे जो मेसेजमध्ये आलेला आहे, ज्याने आपण लॉग इन केलंय. तो पासवर्ड ओल्ड पासवर्ड या सेक्शनमध्ये टाकायचा आहे आणि खाली न्यू पासवर्ड. आता न्यू पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता. तर तुम्हाला बघा अशा प्रकारचा पासवर्ड ठेवायचा आहे. एक अपर केस, एक लोअर केस, काही अपर केस असणारे, काही लोअर केस, काही स्पेशल कॅरेक्टर आणि काही नंबर याचं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. खाली यायचं आहे, कन्सेंट द्यायचं आहे आणि गेट आधार OTP या बटनावर क्लिक करा. एक पॉपअप वरती येईल, त्याला ओके करा. तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती, म्हणजे तो नंबर इथे रजिस्टर झालेला आहे आता ऑलरेडी, त्यावरती एक आधार बेस OTP येणार आहे. आता इथे आधार बेस आलेला OTP आपल्याला या खालच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आणि चेंज पासवर्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता बघा, पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, काइंडली लॉग इन विथ द न्यू पासवर्ड. क्लिक हेअरचं जे ऑप्शन आहे तिथे आपण क्लिक करून पुन्हा होम पेजवरती येऊन आपली प्रोफाईल लॉग इन करू शकतो आणि पुढची जे काही काम आहे ते आपण आता प्रोफाईलला लॉग इन करून करू शकतो. मित्रांनो, खूप छोटीशी प्रोसेस असते. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.